अमरावती महानगरपालिकेच्या शाळा 26 जूनला सुरू होणार आहेत। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं व गणवेश मिळणार आहेत। 12,000 विद्यार्थ्यांचे पुस्तकं व गणवेश पालिकेकडे तयार आहेत। महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तकं व गणवेश मिळत नसल्याची दरवर्षी ओरड असते। यंदा या ओरडण्याला फाटा देत महापालिकेने जय्यत तयारी केली आहे। पहिल्याच दिवशी 12,000 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं व गणवेश मिळणार आहेत। हे गणवेश व पाठ्यपुस्तकं पालिकेत पोहोचले आहेत। चौकडीचा शर्ट, हाफ पॅन्ट, टाय, बेल्ट असा हा गणवेश असल्याचं स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी सांगितलंय। अमरावती महानगरपालिका शाळेतील ज्या 66 शाळा आहेत, 66 शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी प्रथमच पहिल्याच दिवशी शाळेच्या पहिल्या दिवशी 26 जूनला जशी आचारसंहिता संपेल त्याच 26 जूनला पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे। मागच्या वर्षी जेव्हा मी सभापती होतो तेव्हा असं लक्षात आलं की कपडा घेण्यामध्ये उशीर होत असल्यामुळे आणि कपडा शिवण्यामध्ये सर्व उशीर होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश उशिरा मिळते। त्यामुळे यावर्षी आम्ही असं ठरवलं, आता यावर्षी मी शिक्षण समितीमध्ये उपसभापती होते। यावर्षी आम्ही असं ठरवलं की गणवेश कपडा लवकर घेतल्यामुळे गणवेश विद्यार्थ्यांना वेळेवर मिळेल। आणि यावर्षी सर्व सदस्य सभापती होते आमचे राजगुरू मॅडम, त्याचप्रमाणे सर्व सदस्यांनी असं ठरवलं होतं की कपडा लवकर घ्यायचा, त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेचे गणवेश मिळाले पाहिजे। आणि यावर्षी मला सांगताना अत्यंत आनंद होतो की मनपाच्या सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी पहिल्याच दिवशी शाळा सुरू व्हायच्या 26 तारखेला गणवेश आणि नवीन प्रकारचा गणवेश। आणि मी जेव्हा सभापती होतो तेव्हा असं वाटलं की मनपाचे विद्यार्थी खाजगी शाळेच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडत आहे। त्या दृष्टीने मागच्या वर्षीपासून मनपाच्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक असा गणवेश, टाय, बेल्ट, चेकचं शर्ट्स आणि ब्ल्यू पॅन्ट असा एक त्याचा आकर्षक असा गणवेश त्यांना देण्यात येणार आहे। आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण समितीच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकाचे वाटप। राष्ट्रीय वन अधिकार व पहिली आदिवासी पर्सनल लॉ परिषद मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली। आदिवासींसाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती भारत सरकारने करावी या मागणीबाबत चर्चा व मार्गदर्शन परिषदेत करण्यात आलं। मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात पहिली आदिवासी पर्सनल लॉ परिषद घेण्यात आली। राष्ट्रीय वन अधिकारावरही या परिषदेत चर्चा करण्यात आली। पारधी महामंडळाचे अप्पासाहेब साळुंखे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। मान्यवर या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते। भारतीय संविधानानुसार भारतातील आदिवासी समाज हिंदू नाही, म्हणून त्यांच्यावर विविध धर्माच्या संस्कृती लादल्या जातात। यासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती करण्यात यावी, मूळ निवासींना आदिवासी म्हणून संबोधित करण्यात यावं, आदिवासींच्या मातृभाषेतून शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, आदिवासींच्या मातृभाषेला संरक्षण बहाल करावं, बोगस आदिवासींवर खर्च करण्यात आलेला शासनाचा निधी परत करण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांवर या परिषदेत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आलं। दुनिया में क्या था मुझे मालूम नहीं, जब ये ला परिषद होती है तो यहाँ बड़े बड़े विद्वत लोग हैं। आप भी विद्वत हो, निरक्षर होगे तो भी अज्ञानी नहीं। कौन कहता है ज्ञानी सुशिक्षित आदमी ज्ञानी होता है? मैं न मानू, निरक्षर भी ज्ञानी होता है। ये मुझे अनुभव मुझे मेरी मां से प्राप्त हुआ। मुझे मां ने मुझे धर्म दिया। क्या दिया? धर्म। मैं जब पैदा हो गया तब मुझे मेरी मां ने मुझे धर्म दिया, मेरे ऊपर संस्कार किया। और उस संस्कार पुत्र का कर्तव्य क्या है? हम संस्कारित पुत्र है क्या समाज के, हमारे मां बाप के? जो संस्कारित पुत्र होता है वो खुद के मां बाप का धर्म का अनुकरण और संचालन करता है, जो ट्राइब का पारंपरिक कस्टमरी रिलीजियसली एनिमिस्टिक लॉ है। पुढे पावसाळा असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी मनपा आयुक्तांनी शहर स्वच्छतेचे आदेश दिले आहेत। त्यांच्या आदेशान्वये स्वच्छता निरीक्षक, ठेकेदार यांना मनपाच्या स्वच्छता विभागाने नोटीस जारी केली आहेत। शहर स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी ऐकून घेतल्या जाणार नाहीत अशी तंबीही देण्यात आली आहे, अशी माहिती मनपा उपायुक्त मवासी यांनी दिली आहे। सध्या
पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहे. पावसाळ्या दिवसात मनपा अमरावती महापालिकेच्या हद्दीत साफसफाईच्या संदर्भात योग्यरित्या साफसफाई होणे आवश्यक असल्याने सर्व संबंधित SI बिरपून यांना आदेशित करण्यात आलेले आहेत. यात तसंच संदर्भित असलेले जे संबंधित ठेकेदार यांना सुद्धा त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यात कोणत्याही प्रकारची हलगर्जी आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारांना नोटिसेस देण्यात येतील व योग्य ते उचित कारवाई करण्यात येईल. देशामध्ये कितीही भ्रष्टाचार बोकाळलेला असला, खाऊगिरी असली तरी ती विशिष्ट थरामध्येच आढळून येते. सामान्य माणूस मात्र आजही प्रामाणिकपणा, सच्चेपणाला धरून आहे याची प्रचिती आली जेव्हा जुनी टाकसाळमध्ये मुलांना खेळताना 5,000 रुपये सापडले. जुनी टाकसाळमधील मुलं खेळत असताना त्यांना खेळता खेळता 5,000 रुपये सापडले. रस्त्यावर पडलेले हे पैसे कोणाचे याचा बराच शोध रहिवाशांनी घेतला, परंतु या पैशांच्या मालकाचा पत्ता न लागल्याने त्यांनी अखेर सिटी न्यूजला याविषयी माहिती दिली. ही रक्कम पोलीस आयुक्तांसमक्ष या रकमेच्या मालकाला दिली जाणार आहे. कोण म्हणतो प्रामाणिकपणा नाही म्हणून? मी अबोली लेंगे जुनी टाकसाळ मंडळातनं बोलतीये. काल ठीक रात्री 7 वाजता 5,000 रुपये आम्हाला सापडले. ज्याचे कोणाचे असतील त्यांनी आपली ओळख पटवून नोटांचा नंबर वगैरे सविस्तर माहिती देऊन आमच्याकडनं घेऊन जावे. पण त्या नोटा आम्ही कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनला देऊ, तर ज्याच्या कोणाच्या असतील त्यांनी आमच्याकडे येऊन त्या घेऊन जावे. 12वीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी युगंधरा राजेंद्र जोशी हिने 12वीच्या परीक्षेत अमरावती विभागातून 3रं स्थान पटकावलंय. 95% गुण मिळवलेल्या युगंधराने गणितात प्रावीण्य मिळवलं आहे. 12वीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी युगंधरा राजेंद्र जोशी हिने 12वीच्या परीक्षेत अमरावती विभागातून 3रं स्थान पटकावलंय. 95% गुण मिळवलेल्या युगंधराने गणितात प्रावीण्य मिळवलंय. मला 12वी शालांत परीक्षेत 95% गुण प्राप्त झाले आहेत. मॅथ्समध्ये 99 आणि कम्प्युटरमध्ये 199 या 2 विषयात प्रावीण्य प्राप्त झालेलं आहे. आणि यशाचं गमक म्हणजे सातत्य, जिद्द, चिकाटी याला. यशाचं श्रेय कॉलेजचे टीचर्स, ट्युशनचे टीचर्स, आईवडील, नातेवाईकांना. पुढे इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जॉईन करून देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. देशाची सेवा म्हणजे कशी नेमकी? देशाची सेवा म्हणजे अपंग, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी माझ्या परीने जेवढी मदत होईल ते करण्याचं माझं मानस आहे. सातत्याने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे दररोज तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे तुमचं टाइम टेबल की किती वेळ अभ्यास करायचा, आणि जितका अभ्यास करता त्यातला अर्धा वेळ म्हणजे डिव्हाइड केला पाहिजे. आम्हाला जेई पण असतात त्याच्यासाठी, आणि अर्धा बोर्डकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला यश निश्चितच मिळेल. युगंधराची आई ॲडव्होकेट हेमा राजेंद्र जोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजिबात कधीही माझ्या मुलीच्या मागे लागले नाही सुरुवातीपासूनच, पण एक लक्ष्य मात्र ठेवलं. जसं भार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, ह्याप्रमाणे मी कारण दिवसातले 8 ते 10 तास बाहेर असते, परंतु ती काय करते आहे आणि ती कशी कुठे तिचं अडतं आहे हे मात्र मी बारकाईने बघितलं आणि तिला थोडंसं मार्गदर्शन सुरुवातीला केलं. आता ह्या वयात 10वी, 11वी, 12वी ह्या वयात तर काही पालक मार्गदर्शन विशेष करू शकत नाही, परंतु ती मेहनत तिने केली आणि तिच्या यशाचं फळ पण तिला यश प्राप्त झालं. त्याचं फळ, मेहनतीचं फळ मात्र तिला निश्चितच मिळालेलं आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आणि विशेष म्हणजे मुलांचं काय होतं, 10वीमध्ये 96-98% मार्क्स असतात, 12वीमध्ये ते 90 होतात. तिचं मात्र उलटं झालेलं आहे. तिला 10वीमध्ये 93% होते आणि आता तिला 95-97 पर्यंत तिने मजल मारलेली आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. 12वीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी युगंधरा राजेंद्र जोशी हिने 12वीच्या परीक्षेत अमरावती विभागातून 3रं स्थान पटकावलंय. 95% गुण मिळवलेल्या युगंधराने गणितात प्रावीण्य मिळवलं आहे. 12वीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी युगंधरा राजेंद्र जोशी हिने 12वीच्या परीक्षेत अमरावती विभागातून 3रं स्थान पटकावलंय. 95% गुण मिळवलेल्या युगंधराने गणितात प्रावीण्य मिळवलंय. मला 12वी शालांत परीक्षेत
परीक्षेत 95% गुण प्राप्त झाले आहेत. मॅथ्समध्ये 99 आणि कम्प्युटरमध्ये 199 या 2 विषयात प्रावीण्य प्राप्त झालेलं आहे. आणि यशाचं गमक म्हणजे सातत्य, जिद्द, चिकाटी याला देतो. यशाचं श्रेय कॉलेजचे टीचर्स, ट्युशनचे टीचर्स, आईवडील, नातेवाईक. पुढे इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जॉईन करून देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. देशाची सेवा म्हणजे कशी नेमकी? देशाची सेवा म्हणजे अपंग, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी माझ्या परीने जेवढी मदत होईल ते करण्याचं माझं मानस आहे. सातत्याने अभ्यास केला पाहिजे, म्हणजे दररोज तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे तुमचं टाइमटेबल की किती वेळ अभ्यास करायचा आणि जितका अभ्यास करता त्यातला अर्धा वेळ म्हणजे डिव्हाइड केला पाहिजे. आम्हाला जेई पण असतात त्याच्यासाठी आणि अर्धा बोर्डकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला यश निश्चितच मिळेल. युगंधराच्या आई ॲडव्होकेट हेमा राजेंद्र जोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजिबात कधीही माझ्या मुलीच्या मागे लागले नाही सुरुवातीपासूनच, पण एक लक्ष्य मात्र ठेवलं. जसं घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, ह्याप्रमाणे मी कारण दिवसातले 8 ते 10 तास बाहेर असते, परंतु ती काय करते आहे आणि ती कशी कुठे तिचं अडतं आहे हे मात्र मी बारकाईने बघितलं आणि तिला थोडंसं मार्गदर्शन सुरुवातीला केलं. आता ह्या वयात 10वी, 11वी, 12वी ह्या वयात तर काही पालक मार्गदर्शन विशेष करू शकत नाही, परंतु ती मेहनत तिने केली आणि तिच्या यशाचं फळ पण तिला यश प्राप्त झालं. त्याचं फळ, मेहनतीचं फळ मात्र तिला निश्चितच मिळालेलं आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आणि विशेष म्हणजे मुलांचं काय होतं, 10वीमध्ये 96-98% मार्क्स असतात, 12वीमध्ये ते 90 होतात. हिचं मात्र उलटं झालेलं आहे. तिला 10वीमध्ये 93% होते आणि आता तिला 95-97 पर्यंत तिने मजल मारलेली आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. लहानपण देगा देवा अशी मागणी संतांनी ईश्वराला केली आहे. कारण बालपण हे निरागस, निष्कपट व अबोध असतं. स्वच्छंदपणे बागडणाऱ्या नळाखालीच डुंबण्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या या बच्चे कंपनीचं चित्रण कॅमेराबद्ध केलंय सिटी न्यूजच्या ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा